यानंतर बातमी आहे भोंदू अशोक खरात याच्या संदर्भातली। भोंदू अशोक खराच्या पापाचा घडा आता भरलेला आहे, कारण त्याचा मोबाईल अनलॉक होताच खराचे डर्टी सिक्रेट्स आता चव्हाट्यावर येणार आहेत। खराच्या 5व्या गुन्ह्यामध्ये त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्या कोठडीत वाढही करण्यात आली आणि त्यामुळे आता एसआयटी आणि ईडीच्या तपासामध्ये मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। बघूया। भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या जाळ्यात ओढून महिला अत्याचार आणि भाविकांना गंडवणाऱ्या अशोक खरातच्या कारनाम्यांनी अवघा महाराष्ट्र हादरला। अशोक खरात अडकला तो काही व्हिडिओ आणि महिलांच्या तक्रारीमुळे, पण आता सर्वात खासगी असलेला त्याचा वैयक्तिक ॲपल कंपनीचा मोबाईल क्लोन करण्यात तपास यंत्रणांना यश आलंय। त्याचे व्यवहार आणि काही वैयक्तिक डर्टी पिक्चर्समधून मोठा उलगडा होणार आहे। त्याचा मूळ स्वभाव आणि आवड व्हर्च्युअल डिजिटल प्रोफाईलमध्ये समोर येणार असल्यानं त्याचे डर्टी सिक्रेट्सही समोर येण्याची शक्यता आहे। खरातनं विवाहित महिलांसह अनेक युवतींना आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती आहे। फॉरेन्सिक तपासातून डिलीट केलेला डेटा खरातच्या काळ्या कारनाम्यांविरोधी पुराव्यांना बळकटी देणार आहे। खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झाल्यानं त्याचे डिलीट केलेले चॅट्स, व्हिडिओ पुन्हा मिळालेत। खरातचे अनेक महिलांशी असलेले संशयास्पद संबंध याचे पुरावे मिळाल्याचे नवे खुलासे होणार आहेत। खरात सोबत संपर्कात असलेल्या बड्या व्यक्तींची माहिती समोर येणार आहे, त्यांची नावं उघड होण्याची शक्यता आहे। सध्या खरात 5व्या गुन्ह्यामध्ये 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे। मात्र त्याच्या मोबाईलमधून मिळालेल्या डर्टी डेटामधून त्याने कुणाकुणाला ब्लॅकमेल केले, त्याचबरोबर त्याने मिळवलेला काळा पैसा हा कुणाच्या माध्यमातून आला आणि कोडवर्ड्स असलेले कॉन्टॅक्ट कुणाचे होते हे आता पोलीस तपासणार आहेत। केवळ महिलांची फसवणूकच नाही तर खरातच्या कृत्यांचे धागेदोरे आता मनी लॉन्ड्रिंग पर्यंत पोहोचलेत। त्याच्या आर्थिक व्यवहारांची कुंडली आता एसआयटी आणि ईडी खणून काढतीये। दरम्यान खरातवरही आता कारवाईचं शारीरिक आणि मानसिक ताण वाढताना दिसतोय। त्यामुळं आता त्याचे खांदे दुखू लागले। इतकंच नाही तर मानसिक दबाव सुद्धा वाढतोय। त्यामुळे त्याच्या वकिलांनी आता न्यूरो सर्जनच्या माध्यमातून उपचार व्हावेत अशी मागणी केली आहे। 5व्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं। आरोपीने ही जी पीडिता या गुन्ह्यातील तिला तंत्रमंत्र च्या साहाय्याने, तसंच मी दैवी शक्ती असून देवाचा अवतार आहे असं सांगून तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे एसआयटीच्या वतीने आम्ही माननीय कोर्टामध्ये युक्तिवाद केला असता आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अशोक खरातला 5व्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आता खरातच्या मोबाईलमधले चॅट्स आणि व्हिडिओंची पडताळणी करून कारवाईचा फास आवळण्याची तयारी तपास यंत्रणांनी केली। तपास यंत्रणांच्या या कारवाईनं आता नाशिकच्या अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणलेत। या तपासातनं नेमकी कोणती मोठी नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।